नमस्कार, मी राम, अयोध्येचा राजा दशरथ यांचा पुत्र. लोक मला म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम, कारण माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणी मी धर्म, सत्य आणि आदर यांचं पालन केलं. पण आज मी तुम्हाला माझ्या आयुष्याची कथा सांगणार आहे, जिथे प्रत्येक वळणावर एक धडा आहे आणि प्रत्येक प्रसंगातून गुण शिकायला मिळतात. पहिला गुण, सत्य आणि आज्ञाधारकपणा. माझ्या वडिलांनी, राजा दशरथांनी माझ्या सावत्राई कैकेयीला 2 वर दिले. ती म्हणाली, रामाला वनवास द्या आणि माझा मुलगा भरताला राज्य द्या. त्या क्षणी माझं मन तुटलं होतं. सिंहासन दूर गेलं, पण मी शांत राहिलो. माझ्या आई कौशल्याच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, राम, तू नाही गेलास तरी चालेल. पण मी म्हणलो, आई, पित्याच्या वचनावर प्रश्न विचारला तर पुत्र असण्याचा अर्थच संपतो. सत्यावर विश्वास ठेवणं हेच माझं पहिलं शस्त्र होतं. दुसरा गुण, संयम आणि सहनशीलता. मी वनात आलो. राजवाड्याचं सुख संपलं, पण शांती मिळाली. माझी सीता आणि माझा प्रिय भाऊ लक्ष्मण माझ्या सोबत होते. मी साधूचं रक्षण केलं, दैत्यांचा नाश केला, पण कधीही गर्व केला नाही. शूरपण केला, तिच्या चुकीसाठी शिक्षा दिली, पण अपमान नाही केला. कारण धर्म म्हणजे राग नव्हे, न्याय आहे. तिसरा गुण, न्याय आणि शौर्य. जेव्हा रावणाने माझी सीता पळवली, मी धनुष्य उचललं, पण सोडासाठी नाही, धर्मासाठी. मी युद्ध केलं, पण अहंकाराने नाही, न्यायासाठी. मी समुद्रावर पूल बांधला, पण युद्ध जिंकण्यापूर्वी देवांची कृपा मागितली. कारण शक्ती असली तरी नम्रता हीच खरी ताकद आहे. रावण महान ज्ञानी होता, पण अहंकाराने त्याचं पतन केलं. मी त्याला पराभूत केलं, पण द्वेषानं नाही, कर्तव्याने. शत्रू जिंकणं मोठं नाही, स्वतःच्या रागावर विजय मिळवणं हेच खरं वीरत्व आहे. चौथा गुण, करुणा आणि क्षमा. माझ्या जीवनात शबरीसारख्या भक्तीनं मला प्रेम दिलं. तीच फळ मी आनंदानं खाल्लं. माझा भक्त हनुमान, त्याच्या भक्तीमुळे माझं हृदय नतमस्तक झालं. मी त्याला कधी सेवक मानलं नाही, तो माझा मित्र आणि पुत्रासारखा होता. मी प्रत्येक प्राण्यात देव पाहिला, मग तो माणूस असो वा वानर, राक्षस असो वा पक्षी. करुणा ही माझी खरी शक्ती होती. पाचवा गुण, समानता आणि आदर्श शासन. राम राज्य म्हणजे फक्त राजकारण नव्हतं, हे होतं न्याय, सन्मान आणि समता याचं प्रतीक. माझ्या राज्यात कोणी भुकेला नव्हता, कोणी खोटं बोलत नव्हतं आणि स्त्रियांना सन्मान होता.
प्रत्येक मनात प्रेम होतं, प्रत्येक कृतीत धर्म होता. राजा तो नाही जो सिंहासनावर बसतो, राजा तो आहे जो प्रजेला सुख देतो. माझी कथा हजारो वर्षांपूर्वी घडली, पण माझे गुण आजही जगायला मार्गदर्शक देतात. काल बदलला, पण धर्माचा मार्ग कधीच बदलत नाही. प्रिय विद्यार्थ्यांनो, राम होणं म्हणजे फक्त धनुष्य उचलणं नाही, ते म्हणजे सत्य, प्रेम आणि न्यायाचं पालन करणं. दररोज छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्ही खोटं बोलत नाही, जेव्हा तुम्ही मित्राची मदत करता, जेव्हा तुम्ही आई वडिलांचं ऐकता, तेव्हा प्रत्येक वेळी राम तुमच्यात जागा घेतो. चला आपण सगळे मिळून ठरवूया, सत्य, करुणा आणि आदर्श या 3 गोष्टी आपल्या जीवनात आणूया. राम माझ्या मंदिरात नाही, तर तो माझ्या वागण्यात असेल.